नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 12वी भूगोलाचा पेपर आहे आता येत्या 2 दिवसावरती. आता हा पेपर नेमका कसा असेल, ही इम्पोर्टंट प्रश्नपत्रिका मित्रांनो आपण बघणार आहोत आणि ही प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित मित्रांनो बघणार आहोत. तर बघा पहिला प्रश्न जो आहे तिथून आपण सुरुवात करूयात. पण एक लक्षात घ्या महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका या प्रश्नपत्रिकेची पी हवी असेल आणि तुम्हाला भूगोलाच्या इतरही काही इम्पोर्टंट प्रश्नपत्रिका हव्या असतील आणि इतिहास असेल, समाजशास्त्र, इतर पुढे येणाऱ्या सगळ्या विषयांच्या जर तुम्हाला प्रश्नपत्रिका हव्या असतील, तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या डाउनलोड करू शकता. व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला हव्या असलेल्या विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके. तर इथे बघा प्रश्न क्रमांक पहिला खूप महत्त्वाचा असतो आणि हा पहिला जो प्रश्न आहे एकूण 20 मार्काचा असतो. याच्यामध्ये 4 उपप्रश्न असतात. बरं का 4 उपप्रश्न जसे ब, क, ड असे 4 उपप्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न 5 मार्काला. याच्यातला जो आहे ना, हा अतिशय सोपा असतो. ब आणि क असे 3 स्तंभ आहेत. तिथं आपल्याला साखळी पूर्ण करायच्या, जोड्या लावायच्यात. जसं की पहिला प्रश्न ग्राहकोपयोगी वस्तू. आता या सगळ्यांमध्ये ग्राहकोपयोगी वस्तू प्राकृतिक भूगोलामध्ये येणार का? नाही. आंतरराष्ट्रीय नाही. औद्योगिक क्षेत्र नाही. सीमा वेगळ्याचा काय प्रश्नच नाही. तर थेट वापरासाठी ग्राहकोपयोगी वस्तू जी आहे ती थेट आपण वापरत असतो आणि थेट वापरासाठी ती असणार आहे. आता हे बाकीचे जे काही क जोडी आहे, तर त्या क मध्ये जर तुम्ही बघितलं, तर व्यापारी क्षेत्र, हवामानशास्त्र, औषध निर्मिती, तर औषध निर्मिती होईल. कारण औषधे जी आहे, ती ग्राहकांच्या उपयोगाची वस्तू आहे. त्याच्यामुळे इथं 1, ड आणि ल अशी या ठिकाणी ही जोडी आपल्याला जुळेल. ओके. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे आपल्याकडे, पुढचा प्रश्न जर बघितला भूगोल. भूगोलाचा जर मी विचार केला, तर या सगळ्यांमध्ये बघा ना प्राकृतिक भूगोल येतोय. म्हणजे प्राकृतिक भूगोल ही जोडी या ठिकाणी जुळू शकते. आता प्राकृतिक भूगोल याच्या सगळ्यामध्ये कशामध्ये येईल? व्यापारिक क्षेत्रात नाही, तर हवामानशास्त्र जो आहे, तो प्राकृतिक भूगोलामध्ये येईल. त्यामुळे इथं भूगोल, प्राकृतिक भूगोल आणि हवामानशास्त्र ही जी साखळी आहे, ती या ठिकाणी इथं तयार होते. पुढचा जर विचार केला स्थलांतर. आता हे स्थलांतर जे आहे ना, स्थलांतर जर तुम्ही बघितलं तर आंतरराष्ट्रीय असू शकतं स्थलांतर आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतरामध्ये भारत ते ऑस्ट्रेलिया हे एक आंतरराष्ट्रीय स्थलांतर आहे. तर ही जोडी जी आहे ती अशा प्रकारे इथं आपल्याला जुळवता येऊ शकते. तर अतिशय सोपा प्रश्न असतो मित्रांनो. पुढचा जर मुद्दा आपण बघितला, तर पुढचा बघा औपचारिक प्रदेश. औपचारिक प्रदेशामध्ये जर आपण बघितलं, तर इथं औपचारिक प्रदेशामध्ये बघा इथं औद्योगिक क्षेत्राने येणार वेगळ्या सीमा. औपचारिक प्रदेशामध्ये वेगळ्या सीमा येतील आणि ह्या वेगळ्या सीमा सीमा कोणाच्या असतात? तर राज्याच्या या वेगवेगळ्या सीमा असतात. म्हणून औपचारिक प्रदेश, वेगळ्या सीमा आणि राज्य ही अशी जोडी जुळेल. आणि आता शेवटचा मुद्दा लय विषय सोपा आहे. बघा नागरी व भूमी उपयोजन. आता इथं औद्योगिक क्षेत्र किंवा चालू पड जमीन होईल. तर इथं नागरी भूमी उपयोजन कसं आहे? भूमीचं उपयोजन आहे ते औद्योगिक क्षेत्रामध्ये होतं आणि मग औद्योगिक क्षेत्रामध्ये व्यापारी क्षेत्र येतं का वाहन निर्मिती? तर व्यापारी क्षेत्र येतं औद्योगिक क्षेत्रामध्ये. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. एकदम सोपा प्रश्न असतो. इथे तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळू शकतात. फक्त व्यवस्थित मित्रांनो या ठिकाणी विचार करून हा प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा मुद्दा बघा दिलेली विधाने व कारणे यातील अचूक सहसंबंध आपल्याला शोधायचा आहे. अचूक सहसंबंध. बघा पहिली गोष्ट इथं ए आणि आर. ए विधान असतं आणि आर कारण असतं बघा. अवलंबित्वाच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. बरं का? अवलंबित्वाच्या प्रमाणामध्ये म्हणजे समजा एखादं अवलंबित्वाचं प्रमाण म्हणजे काय? काही माणसं जर वृद्ध झाली, तर ती वृद्ध झाल्यामुळे ती कुठेच काही जॉब करत नाही, काही काम करत नाही. त्याच्यामुळे ती जी लोकं आहेत, ती दुसऱ्या तरुणांवरती अवलंबून असतात. मग ही जर लोकं अवलंबून राहणारी जास्त वाढली, तर त्याचा अर्थव्यवस्थेवरती परिणाम होतो. तर हे विधान तर बरोबर आहे. ओके, बरोबर आहे बाबा. अर्थव्यवस्थेवरती परिणाम होतो. आता याचं कारण आहे का आर? लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैद्यकीय खर्च वाढतात. तर बरोबर आहे. तर या ठिकाणी पहिलं विधान बरोबर आहे आणि दुसरं विधान त्याचं कारण आहे. हे या ठिकाणी दिसतंय. म्हणजे इथं बघा केवळ ए बरोबर नाही, केवळ आर बरोबर नाही, तर दोन्ही बरोबर आहे. तर इथं ए आणि आर दोन्ही बरोबर आहे आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. तर या ठिकाणी आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. हा या ठिकाणी मुद्दा जो आहे, तो या ठिकाणी करेक्ट आहे. तर क ऑप्शन तो तुमचा करेक्ट असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं शोधायची. दुसरा बघा नगरे वाढतात, त्याचबरोबर त्यांची कार्य वाढतात. बरोबर पहिला मुद्दा. बरोबर नगरे वाढल्यानंतर कार्य वाढणार आणि नगरांना केवळ एकच कार्य असतं. आता हे पहिलं तर बरोबर आहे. आता नगरांना काही एकच कार्य असतं का? अनेक कार्य असू शकतात. त्याच्यामुळे एच बरोबर आहे. केवळ ए बरोबर. बाकी या ठिकाणी विषय चुकीचा आहे. ठीक आहे. केवळ ए बरोबर या ठिकाणी येईल. दुसरा मुद्दा बघा. भारतात औद्योगिक उत्पादनात विविधता आढळते. बरोबर आहे. औद्योगिक उत्पादनामध्ये भारतामध्ये विविधता आढळते. आणि दुसरा मुद्दा भारत हा कृषीप्रधान आहे. बघा लक्षात घ्या. हा आणि हा दोन्ही विधानं बरोबर आहे. पण
हे आर हे ए चे कारण नसणार मित्रांनो. औद्योगिक उत्पादनात विविधता आढळते आणि कृषी प्रधान देश आहे हा विषयच वेगळा आहे. त्याच्यामुळे ए आणि आर दोन्ही बरोबर आहे. परंतु आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण नाहीये. त्यामुळे ड ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. ओके. लॉजिक लावायचंय मित्रांनो, या प्रश्नात तुम्हाला आरामात चांगले मार्क मिळू शकतात. फक्त लॉजिक लावायचा थोडासा प्रयत्न करा. लॉजिक लावलं तर मॅजिक होईल. पुढचा बघा ए. लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास यांचा परस्पर संबंध आहे. बघा लोकसंख्या आणि विकास यांचा परस्पर संबंध आहे. बरोबर. लोकसंख्या आणि विकास याचा परस्पर संबंध आहे. हा जो मुद्दा आहे तो बरोबर आहे. चला. दुसरं लोकसंख्येचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो. आता लोकसंख्येचा हे पण बरोबर हे याचं कारण आहे. दोन्ही विधानं बरोबर आहे आणि त्या दोन्ही विधानाबरोबर असून आर हे एचं कारण आहे. कारण लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास परस्परांना संबंधित आहे आणि लोकसंख्येचा प्रादेशिक विकासावर परिणाम होतो. त्याच्यामुळे क घटक बरोबर आहे. ए आणि आर दोन्ही सुद्धा बरोबर आहे आणि आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. 5वा मुद्दा बघा, संगणकाचे ज्ञान हे अतिरिक्त कौशल्य म्हणून भूगोल अभ्यासाला आवश्यक आहे. बरोबर. भूगोलामध्ये संगणकीय ॲपचा वापर होत नाही. हे चूक आहे मित्रांनो. भूगोलामध्ये सुद्धा किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये आज संगणकीय ॲपचा वापर होत चाललेला आहे. त्याच्यामुळे विधान ए बरोबर आहे. ऑप्शन जो आहे तो तुमचा करेक्ट आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 आउट ऑफ 5 मार्क आरामात मिळू शकतात. पुढचा मुद्दा बघा, इथं चुकीचा घटक ओळखा मित्रांनो. इथं पण लॉजिक लावायचं बघा. लोकसंख्येचे घटक. बघा वयरचना लोकसंख्येचा एक घटक आहे, वयोरचना. लिंगरचना पण घटक आहे. भूरचना काही संबंधच नाहीये. व्यावसायिक रचना असेल, भूरचना हा टोटली वेगळा प्राकृतिक भूगोलामध्ये विषय आला. तर लोकसंख्येचे घटक वयोरचना, लिंगरचना आणि व्यावसायिक घटक. त्याच्यामुळे भूरचना हा जो आहे ना, हा वेगळा घटक या ठिकाणी असणार आहे. ओके. पुढे बघा, केंद्रित वस्ती, विखुरलेली वस्ती आणि एकाकी वस्ती. तर याच्यामध्ये प्रादेशिक वस्ती हा जो भाग आहे, तो पूर्णपणे वेगळा आहे. तर त्याच्यामुळे केंद्रित वस्ती, विखुरलेली वस्ती आणि एकाकी वस्ती या ठिकाणी 3 मुद्दे या ठिकाणी तुमचे करेक्ट असणार आहे. ठीक आहे. आता आपण थोडंसं या ठिकाणी पुढे जाऊयात. पुढचा मुद्दा या ठिकाणी बघू. मालकीवर आधारित उद्योग. सहाय्यभूत उद्योग हा मालकीवर आधारित उद्योग आहे का? तर येस बाबा, हा नाहीये बरा. हा नाहीये. तर सार्वजनिक, सहकार आणि खाजगी ही मालकीवरती आहे. जसं खाजगी म्हणजे खाजगी मालमत्ता आहे. सार्वजनिक म्हणजे सरकारची आहे. सहकार क्षेत्र म्हणजे इथं खाजगीसारखं आलं. पण सहाय्यभूत क्षेत्र हा भाग जो आहे तो वेगळा आहे. पुढचा बघा, प्रादेशिक विकासाचे मापदंड. साक्षरता, भाषा, आयुर्मान, लोकसंख्येची गुणवत्ता. बघा लोकसंख्येची गुणवत्ता चांगली असेल तर या ठिकाणी प्रादेशिक विकास होऊ शकतो. आयुर्मान जर का जितकी जास्त लोकसंख्या तुमची तरुण असेल, तिथं तुमचा विकास जास्त होऊ शकतो. साक्षरता जितकी लोकं शिकलेली असेल, तिथं तुमचा विकास चांगला असू शकतो. भाषा हा घटक टोटली वेगळा आहे. कारण भाषा कुठलीही असू दे, विकासावरती त्याचा काही अडथळा होत नाही, येत नाहीये. बरोबर? भूगोल अभ्यासाचे जनक. मित्रांनो याच्यामध्ये शेक्सपियर आहे ना मित्रांनो, हे भूगोल अभ्यासाचे जनक नाहीये. हे विचारवंत आहेत, ते लेखक आहेत, परंतु ते भूगोलाच्या अभ्यासाचे जनक नाहीये. भूगोलाचे अभ्यासक नाहीये या ठिकाणी. भूगोल अभ्यासक आहे. तर हे भूगोल अभ्यासक नाही. बाकी सगळे भूगोलाचे अभ्यासक आहेत. ओके. पुढचा मुद्दा बघा. ड चुकी बरोबर. लोकसंख्येचे वितरण व घनता यांच्यावर स्थलांतराचा परिणाम होतो. बघा लोकसंख्येचं वितरण आणि घनता याच्यावर स्थलांतराचा परिणाम होतो. हे विधान एकदम बरोबर आहे मित्रांनो. मानव हा समाजशील प्राणी नाही. मित्रांनो हे चूक आहे. कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे. तो समाजामध्ये राहतो. तो एकत्र राहतो. तिसरा पॉइंट बघा. बेकरी उद्योग बाजारपेठेजवळ स्थापन केले जात नाहीत. मित्रांनो इथं हे चूक आहे. कारण बाजारपेठेजवळच स्थापन केले जातात. जिथं बाजारपेठ असेल तिथंच बेकरीचे उद्योग चांगले चालतील. बाजारपेठ नसेल तर तिथं बेकरीचे उद्योग कसे चांगले चालतील? ओके, एकदम लॉजिक आहे. चौथा, तृतीयक व्यवसायात केवळ सेवांचा समावेश होतो. बरोबर. जे सेवा क्षेत्र आहे ती तुमची तृतीयक व्यवसायामध्ये येतात. पुढचा बघा, प्रदेश खूप लहान किंवा खूप मोठे असू शकतात. बरोबर. काही प्रदेश खूप लहान आहे, काही प्रदेश खूप मोठे आहेत. त्याच्यामुळे ही दोन्ही वाक्य जी आहेत ती बरोबर आहेत. ते चौथा आणि 5वं बरोबर आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे, पहिल्या प्रश्नात तुम्हाला 20 आउट ऑफ 20 मार्क्स मित्रांनो आरामात मिळतील. तुम्ही तिथं मिळू शकता. त्यामुळे इथे जरा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. दुसरा जो प्रश्न आहे ना मित्रांनो, हा भौगोलिक कारणे आहेत. तुम्हाला इथं 6 कारणे दिलेत. 6 पैकी तुम्हाला कुठलीही 4 कारणे लिहायची आहेत. जसं की इथं बघा पर्वतीय प्रदेशात विरळ लोकवस्ती आढळते. तर याचं कारण मित्रांनो काय माहिती का? पर्वतीय प्रदेशाचा उतार जर तुम्ही बघितला, तर हा तीव्र उतार असतो. ओके. पर्वत शिखर असतं, खोल दऱ्या असतात आणि अशा भूरूपामुळे सलग सपाट जमीन उपलब्ध नसते. म्हणजे पर्वतीय प्रदेशामध्ये सरळ सपाट जमीन उपलब्ध नसते. असं तुम्ही लिहू शकताय. त्याच्यानंतर पर्वतीय प्रदेशाची उंची खूप जास्त असते. त्याच्यामुळे तिथं तापमान खूप कमी असतं. बघा पर्वतीय उंची जास्त असते पर्वतीय प्रदेशाची आणि तिथं तापमान जे आहे ते खूप कमी असतं.
आणि हिवाळ्यामध्ये जर आपण बघितलं तर ते तापमान अतिशय कमी होतं. त्याच्यामुळे तिथं राहणं जे आहे ना, ते खूप मुश्किल होतं. आणि या प्रदेशात पाण्याची खूप मोठी टंचाई असते. हे पण लिखीत येऊ शकतं. पाण्याची खूप मोठी टंचाई असते आणि याशिवाय पर्वतीय प्रदेशात शेती करणं शक्य नसतं. म्हणून तिथं विरळ वस्ती आढळते. काय कारण लिहाल? पहिलं कारण लिहाल, की तिथे बाबा तीव्र उतार असतो. पर्वत शिखर, खोल दऱ्या असतात. दुसरा मुद्दा लिहू शकतो, तिथे सपाट जमीन नसते. तिसरा मुद्दा लिहू शकता, तिथे खूप थंडी असते. खूप अ, थंड हवामान असतं. आणि त्यानंतर पुढे लिहू शकता, की येथे शेती शेती करणं शक्य नाही आणि पाण्याची सुद्धा कमतरता आढळते. म्हणून इथं विरळ लोकवस्ती आढळते. पुढचा बघा, ग्रामीण भागांकडून शहराकडे स्थलांतर वाढत आहे. हे विधान बरोबर आहे. काय होतं माहिती आहे का मित्रांनो? ग्रामीण भारतातील बहुसंख्य लोक जे आहे ना, ते शेती, मासेमारी इत्यादी प्राथमिक व्यवसायावरती अवलंबून असतात. ओके. प्राथमिक आर्थिक व्यवसायात गुंतलेल्या लोकांना तुलनेने कमी आणि अनियमित उत्पन्न मिळतं. म्हणजे प्राथमिक व्यवसायामध्ये जी लोकं आहेत, त्यांना उत्पादन कमी आहे. म्हणजे पहिला मुद्दा काय लिहाल, की बाबा ग्रामीण भागातली बरीचशी लोकं शेती आणि शेतीवर आधारित उत्पादनांवरती अवलंबून असते. आणि हे जे शेतीवर आधारित उत्पादन आहे, ते उत्पन्न जे आहे त्याचं उत्पादन आहे, त्याचं उत्पन्न खूप कमी असतं. त्यामुळे काय होतं, दुसरीकडे जर तुम्ही बघितलं, तर दुसरीकडे शहरामध्ये जर बघितलं, तर शहरामध्ये दुय्यम किंवा तृतीय किंवा चतुर्थ क्षेत्राचे जे काही व्यवसाय आहेत, त्याच्यामुळे खूप विकास झालाय त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये रोजगाराच्या खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत आणि तिथे उत्पादन सुद्धा चांगलं मिळतं. त्यामुळे ह्या चांगल्या उत्पादनासाठी, चांगल्या उत्पन्नासाठी लोकं जी आहेत, ती ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे स्थलांतरित होत चाललेली आहेत. तिसरा मुद्दा, मुख्य शहरांलगतची उपनगरे वेगाने विकसित होत आहेत. सध्या तरी बघा, औद्योगिक क्रांती झाली आणि त्या औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळामध्ये जर आपण बघितलं ना, शहरांची झपाट्याने वाढ होत चालली. म्हणजे शहरामध्ये लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागली आणि उद्योग आणि कारखाने जे आहेत ना, त्याच्यामुळं या शहरी भागामध्ये रोजगार आणि व्यापाराच्या खूप साऱ्या संधी निर्माण झाल्या. त्याच्यामुळं ग्रामीण भागामधून लोकं शहरी भागामध्ये यायला लागले. मग पुढे काय झालं, स्थलांतरामुळे शहरी भागांमध्ये लोकसंख्येत प्रचंड वाढ झाली. खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आणि शहराचं नगरात आणि नगराचं नंतर महानगरामध्ये जसं मुंबई महानगर, त्याचबरोबर नागपूर महानगरामध्ये रूपांतर झालं. आणि शहरातील भूमी उपयोजनात मोठ्या प्रमाणात भर झाली. म्हणजे भूमी उपयोजन जे आहे, भूमीचं जे काही वापर आहे, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झाले. शहरातील निवासी बांधकाम क्षेत्र कमी पडू लागलं. म्हणजे आता हे शहर आहे, शहरामध्ये खूप बाहेरून-बाहेरून लोकं यायला लागली. त्याच्यामुळे शहरामध्ये बांधकाम क्षेत्र कमी राहिलं, जागा कमी पडू लागली, जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे महानगरांच्या सीमावर्ती प्रदेशात, या सीमावर्ती भागामध्ये या प्रदेशामध्ये निवासी बांधकाम सुरू झालं आणि त्यामुळे इथे उपनगरे जी आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला ही सगळी कारणं लिहायची आहेत. व्यवस्थित लिहायची कारणं. यावरती जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ हवी असेल तर तशी या ठिकाणी तुम्ही कमेंट करा. अशा प्रकारे ही तुम्ही उत्तरं लिहू शकता. ठीक आहे. 3-4 लिहायचे असतात तुम्हाला यापैकी कुठलीही या ठिकाणी सॉरी 4 लिहू शकता 6 पैकी. पुढे बघा, फरक स्पष्ट करामध्ये त्रिकोणी वस्ती आणि वर्तुळाकार वस्ती, त्याचबरोबर विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा, ढोबळ जन्मदर आणि ढोबळ मृत्यूदर, मोठे उद्योग आणि कुटीर उद्योग, मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल. 5 पैकी 3 लिहायचे. एकाला 3 मार्क म्हणजे तिघांचे झाले 9 मार्क. हे सगळे प्रश्न इम्पोर्टंट आहेत. हे जरा बघून घ्या. पुढचा मुद्दा बघा, चौथा जो प्रश्न आहे. चौथ्यामध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो, जगाच्या नकाशामध्ये या बाबी दाखवायच्या आहेत. या 8 ज्या बाबी आहेत, त्या 8 पैकी 6 बाबी जगाच्या नकाशात दाखवायच्या आहेत. आता जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कुठला? चीन. मग इथं तुम्ही चीन दाखवा. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील महाकाय नगर. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती कुठलं नगर येतं मित्रांनो? आपल्या महाराष्ट्रामधलंच नगर आहे. ते म्हणजे मुंबई येतं. मग ही मुंबई दाखवा तुम्ही. जगाच्या नकाशात मुंबई कुठे तुम्हाला माहिती आहे. आशियातील सर्वाधिक आयुर्मान असणारा देश जपान. मित्रांनो, जपान देश आहे, तिचं आयुर्मान जास्त आहे. आणि संयुक्त संस्थानातील गवताळी प्रदेश, तो आहे प्रेयरी प्रदेश, तुम्ही दाखवू शकता. तर हे सगळे प्रदेश व्यवस्थित दाखवा. आणि आफ्रिकेतलं मोठं वाळवंट सहारा वाळवंट. बघा पुढचा मुद्दा आहे ब. इथे तुम्हाला हा नकाशा वाचायचा आहे आणि या नकाशावरून प्रश्नांची उत्तरं द्यायची. जगाचाच नकाशा असतो. बघा, युरोप खंडातील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ. बघा मित्रांनो, इथं युरोप खंडातलं मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ बघा, इथे तुम्हाला दिसतंय लंडन. लंडन हे युरोप खंडातलं मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. प्रश्न इथंच आहे. पुढे बघा, नकाशात दिलेला कोणता महामार्ग 2 खंडांना जोडतो? कोणता लोहमार्ग? लोहमार्ग बघा कसा दर्शवलाय, बघा इथं लोहमार्ग असा दर्शवत आहे आणि इथं मॉस्को बघा, मॉस्का आणि इथं इथपर्यंतचा हा लोहमार्ग आहे बघा. हा जो लोहमार्ग आहे, मॉस्कोपासून निघालेला जो लोहमार्ग आहे, या लोहमार्गाला काय म्हटलं जातं, की मॉस्को व्लादिवोस्टॉक हा जो लोहमार्ग आहे, हा या ठिकाणी दिलेला आहे. पुढचा पॉइंट बघा, कोणत्या खंडात कायमस्वरूपी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध नाहीत? कुठला खंड?
असा कुठला खंड आहे बघा इथं अंटार्क्टिका खंड जिथं मानव वस्ती नाहीये तिथे. ओके. पुढचा आहे कोणता कालवा पॅसिफिक व अटलांटिक महासागरांना जोडतो? बघा मित्रांनो, हा तुमचा पॅसिफिक सागर हा अटलांटिक महासागर. इथं कुठला कालवा दिसतोय रे बाबा तुम्हाला? पनामा कालवा. हा जो पनामा कालवा जो आहे तो या दोघांना सुद्धा या ठिकाणी जोडताना दिसतो, 2 महासागरांना. पुढचा प्रश्न आहे आफ्रिकेतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव. आफ्रिका कुठे बाबा? तुमचा आफ्रिका इथं आणि इथं बघा एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. जोहान्सबर्ग हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आफ्रिकेतलं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. अतिशय सोपा प्रश्न आहे. ओके. आता पुढे बघा पुढचा प्रश्न जो आहे संक्षिप्त टिपा लिहा. या 5 पैकी तुम्हाला 3 टिपा लिहायच्या आहेत. ओके. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि सोपा प्रश्न जिथं हातातले 4 मार्क आहेत, 4 पैकी 4 मार्क मिळतील. हा उतारा नीट वाचायचा आहे आणि हा उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. अभ्यास न करता मिळालेले मार्क आहे. बघा उतारा आपण वाचू. खाणकाम, खनिजांचा वापर. मानव खनिजांचा वापर प्राचीन काळापासून करत आलेला आहे. हत्यारे, अवजारे, दागिने, भांडी, औषधे इत्यादी तयार करण्यासाठी खनिजांचा वापर केला जातो. बरं का? हे सगळं नीट आपण वाचून घेऊ. मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीचे वेगवेगळे टप्पेही त्याच्या खनिज वापराशी निगडीत आहेत. पाषाण युगाच्या शेवटच्या टप्प्यावर मानवाने खनिजांचा वापर करायचं कौशल्य आत्मसात केलं. खनिजांच्या वापरानुसार अनुक्रमे कांस्ययुग, ताम्रयुग, लोहयुग आणि अणुयुग हे कालखंड अधोरेखित करण्यात आले. मानवाने समुद्र व महासागरांच्या तळातून सुद्धा खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. भूकवचात सापडणारी खनिजे मानव निर्माण करू शकत नाहीत. पृथ्वीवर खनिजांचे वितरण असमान आहे. त्यामुळे खाणकाम व्यवसाय पूर्णपणे खनिजांच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. या व्यवसायाच्या विकासाचा अक्षांशाशी थेट संबंध नसतो. एखाद्या ठिकाणी खनिजांची उपलब्धता असली तरीही प्रत्यक्षात त्या प्रदेशाची भूगर्भ रचना खाणकाम व्यवसाय जो आहे त्या प्रदेशाची भूगर्भ रचना, खनिजांचे मूल्य, हवामान, भांडवल, गुंतवणूक, तंत्र, कुशल मजदूर पुरवठा इत्यादी घटकावर अवलंबून असतो. यांत्रिकीकरणामुळे हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर विकसित झालेला आहे. यांत्रिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात विकसित झाला. मानवाने समुद्र व लोहमार्गांच्या तळातून कोणती खनिजे घेतली? बघा समुद्र आणि लोहमार्ग. बघा समुद्र आणि महासागरांच्या तळातून कोणती उत्पन्न घेतली बघा. तळातून खनिज तेल आणि नैसर्गिक वायू. या ठिकाणी खनिज तेल आणि नैसर्गिक वायू. मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्हाला इथं पटापट उत्तरं शोधता आली पाहिजेत. हातातले मार्क आहे मित्रांनो इथे. इथे तुमचे मार्क अजिबात गेले नाही पाहिजे. इथे तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजेत प्रत्येक पैकीच्या पैकी. ओके. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे. प्राचीन काळापासून मानव खनिजांचा वापर कशासाठी करतो? बघा इथं दिलेलं आहे. प्राचीन काळापासून माणूस खनिजांचा वापर जो आहे, प्राचीन काळापासून खनिजांचा वापर करत आलेला आहे. हत्यारे, अवजारे, दागिने, भांडी, औषधे इत्यादी तयार करण्यासाठी. हे उत्तर तुम्ही लिहू शकताय. पुढचा आहे खाणकाम व्यवसाय कोणत्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात विकसित झालेला आहे? तर या ठिकाणी यांत्रिकीकरणामुळे मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला कुठेतरी मिळेल, की बाबा यांत्रिकीकरणामुळे खाणकाम व्यवसाय जो आहे, तो मोठ्या प्रमाणामध्ये हे झालेला आहे. बघा इथं कुठेतरी असेल तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न करा. मगाशी मी वाचलं होतं. ओके. तर या ठिकाणी बघा यांत्रिकीकरणामुळे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात विकसित झालाय. बघा शेवटी दिले आहे. पुढे बघा खाणकाम व्यवसाय हा अक्षांशाशी थेट संबंधित का नाही? ओके. तर ते याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने सोपेच प्रश्न असतात मित्रांनो. व्यवस्थित उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. पुढचा जो प्रश्न आहे सुबक आकृती काढून नावे द्या. आकृती काढून नावे द्यायची मित्रांनो तुम्हाला. प्रादेशिक संतुलन कमी करण्यासाठी सार्वजनिक वस्तूंची व सेवांची तरतूद. मग इथं त्याच्यामध्ये तुम्हाला या आकृत्या ज्या आहेत त्या व्यवस्थित काढा. पुस्तकामध्ये तुम्हाला या आकृत्या असतात त्या व्यवस्थित काढा. आणि 7वा आणि शेवटचा प्रश्न आहे. याच्यामध्ये 2 प्रश्न असतात. दोघांपैकी एक सोडवायचा असतो. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण ही प्रश्नपत्रिका बघितली. आता या प्रश्नांची उत्तरं जी मोठ्या प्रश्नांची उत्तरं यावरती आपण नंतर चर्चा करू. पण अतिशय मित्रांनो महत्त्वाची प्रश्नपत्रिका होती. ही प्रश्नपत्रिका जर तुम्हाला हवी असेल बोर्डाची आणि आणखी काही 3-4 प्रश्नपत्रिका आहेत आपल्याकडं. तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली मित्रांनो. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकताय. भूगोलाच्या आणि भूगोलासोबत इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकताय. त्यासाठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सगळ्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित डाउनलोड करून घ्या. तर बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना. लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.